5 लिंग तुमच्या उंचीची 5 लिंग आहेत तिथे शंकराचे. पण गंध लावला गेलं तर आपल्याला 4 येणार. एक पूर्ण खाली 5 वर येत नाही, 4 येणार. गाईज आता आपण आलोय मार्लेश्वर. गाईज चला चला. मार्लेश्वर देवस्थान मारळ. हाय, चला चला चला. हाय छोटू हाय. मस्त असं डोंगर ते बघा, डोंगर पण बघू शकता. बसा बसा 2 मिनिटं बसा. अजून बरंच थोडं आपल्याला 430 पाण्या चढून जायचं. एनर्जीसाठी लिंबू सरबत आहे, कोकम आहे, ताक आहे. बसा. घरगुती ताक, लस्सी, लिंबू सरबत, लिंबू पाणी, कोकम रस, आवळा सरबत, ताक, लस्सी. नाही राहू. हा काय घेतला ना वडून. कपडे खराब केले. तुझ्या मोबाईल ओढून घेतील. हा मी नाही देत असं. मोबाईल गाईज फायनली आता पोचत आलेलं आहे. बघू शकता तुम्ही, समोरच दिसतंय. म्हणजे अजून बरं चालायचं आहे. जेवढं दमाल तेवढं थांबायचं. तेवढं लांब लांबपर्यंत पण दिसत नाही एवढं. हे बघा आता काय, आता आपण पोचून आलाय मार्लेश्वर देवस्थान. उतर चालू आहे का. हेला लावायला लावूया. तू दिलंय ना. ओम नमः शिवाय. सुट्टे पैसे आहे हो येते तयार. बघा लावलाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. त्या गाईत आता पोचलोय. आता हे बघा, ते मागे पुढे चालू आहे सगळे. हाय गाईज. जय शंकर. हर हर महादेव. पाय धुवायचे. महादेव.
चल चल लवकर गणपतीचं दर्शन ओम नमः ते सरळ पाया पडतो तू नागोळकर त्याच्या समितीतून नागोरकर यांच्या सगळ्यांचा सगळ्यांचा स्पुंज राजभरताना दिलेले की मान्य करून घ्या शिक्षण ज्यांच्या नोकऱ्यांमध्ये जेवणातल्या का भडकावण असतील त्या पूर्ण घरांच्या शिक्षण ज्यांना सुवर्धन तुमची शाळा करून घ्या सांभाळ करा. ह्याला घ्या ना नाही ते देखील गुरुदेव दत्त बदल घे छान हर हर महादेव जय श्री दुःख हर क्लेश हर दारिद्र्य हर 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 महादेव नाव सांगा. अनिल बाबांनी घेतलं त्याच्या आणि तसा कुटुंबासमोर स्पुंज राजभरताना दिले की मान्य करून घ्या त्यांना शिक्षण ज्यांच्या नोकऱ्यांमध्ये जेवणातल्या का भडकावण असतील त्या पूर्ण घरांच्या शिक्षण ज्यांना सुवर्धन तुमची शाळा करून घ्या सांभाळ करा. शंभो शंकर घे त्यांच्या नोकऱ्यांमध्ये जेवणातल्या का भडकावण असतील त्या पूर्ण घरांच्या मान्य करून घ्या त्यांना शिक्षण त्यांच्या नोकऱ्यांमध्ये जेवणातल्या का शंभो शंभो शंकर सांभाळ करा. नम पार्वतीपती हर हर महादेव हर महादेव हर महादेव दर्शन वगैरे करून आता बाहेर आले. हा बॉक्साईट लागली ना बाजूच्या गावात. आता इकडे पण भेटल म्हणून याने हे पण गाव उठवले. अच्छा काय नाही सोनं भेटायचं त्यांना उठवले, त्यांना काय 50,000 रुपये दिले, उठवले आणि नंतर बघू आता किती वेळ ते हे करतात. नाही ना आता सरकार करते 80 कॅमेरे लावले जाऊन बसते. हो संपलं सगळं काय काय उंच टोक आहे ना, हा. त्याच्या साईडला बघा झेंडा लावलेला असा फडकतो, हा 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 दिसतो ना हो लेफ्ट साईडला लेफ्ट साईडला. हा दिसतोय हो छोटा टोक आहे ना हे बसतात गंध लावतात.
तिथे 5 लिंग, तुमच्या उंचीची 5 लिंग आहे तिथे शंकराचे. पण गंध लावला गेलं तर आपल्याला 4 येणार. एक खाली नाही, 4 येणार. एक खाली जाणार आपणच. जसं तुम्ही झोपून लावायला गेलात ना तरी ते खाली जाणार. 5वं लिंग तुमच्या हाताला आलं मोठा भाग घेता. कधी कसं जायचं वरती? गावातून पायवाट लांब आहे. हो. आता उन्हातून नाही. सकाळचं जर आलं तर आपण 7-8ला निघालो तर 9 वाजेपर्यंत जातो. 1 तास चालायचं. जायला पाहिजे एक दिवस. आपण पुस्तकमध्ये येऊया बाईक. तुम्ही राहायला कुठे? मारांमध्ये आपण गाव सोडून पुढे आलो ना, हा. एक आंबाचं झाड आहे मोठं. अच्छा. त्या झाडाजवळ माझं घर आहे. मनोहर गुरव करून यांचं नाव आहे. काकांनी आपल्याला छोटीशी माहिती दिली आहे. तर ती माहिती अजून तुम्हाला काय जाणून घ्यायचं असेल तरी काका आपल्या सोबतच येतील आणि ते तुम्हाला दाखवतील येऊन. आणि जर तुम्हाला तुमच्याकडे आलं तर तुम्ही माहिती वगैरे देऊ शकता त्यांना व्यवस्थित. ठीक आहे. तर काका मोठा कुंड आहे ना, हा. आजपर्यंत अंत नाही. काय बोलतो? अंत नाही लागलेला. हा. हा विहिरीसारखा कुंड बघा, हो हो. त्याचा अंत नाही लागत. म्हणजे अजूनपर्यंत कोणी खोल करून हे केलंच नाही. 12 बाजल्याचं म्हणजे 12 ट्रक रशी आणून सोडली, हा. दगड बांधले हा. तरी हलकं लागेल. कशाला काय पाहिजे बाबा? किती त्याचा अंत अजून कोणाला भेटलाच नाही. रात्री 12ला सोडायचं आपण. ती दुसऱ्या दिवशी 12ला खाली पाताली म्हणून आहे तिथं आपण इतकं बुडण त्यातला एक नारळ आपणच फुटतो. आणि एक कवर तर जायला समजायचं हे पुढच्यावर गेले असतं. आणि पिंजर आली तर बायका गावात बायकांनी सारवण करायचं 15 तारखेला. कोणत्या महिन्याच्या 15 तारखेला? कालची यात्रा आहे. मोठा उत्सव असतो ना, तेव्हा हा. लग्न सोहळा असतो. आणि महाशिवरात्रीला पण उत्सव असतो. महाशिवरात्रीला उत्सव कमी. तर हे गुरव यांच्या सांगण्यानुसार मकर संक्रांत 14 तारीख आणि 15 तारखेला मार्लेश्वर तीर्थक्षेत्रामध्ये एक मोठा उत्सव असतो. तर भाविकांनी आणि सनातन धर्मांवाल्यांनी आवर्जून इथे यावं. आणि त्यांनी एक गड दाखवला आहे, किल्ला दाखवला आहे. वरती एक निशाण आहे, त्या निशाणावरती 5 पिंड्या असतात. त्या 5 पिंड्या वरती असेल 1 तासाचा रस्ता आहे. आणि हे बघा हे शिखर आहे, त्या शिखराकडे त्या 5 पिंड्या असतात. 5 पिंड्या आपण तिकडे पूजायच्या असतात. हे मार्लेश्वरला आल्यावरती बहुतेक लोकांना माहिती नाही, तर ही माहिती करून घ्या आणि आवर्जून तिथे या. हे बघा हे यांचं दुकान आहे आणि हे यूट्यूबर आहे सुशांत मुनगेकर. यांचं चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्यांना प्रमोट करा, जेणेकरून कोकणामध्ये जे काही घडामोडी असतात त्या खोल कोकणामध्ये जाऊन सर्व लोकांपर्यंत पोचून त्या कोकणातल्या घडामोडी त्या आपल्या लोकांपर्यंत आणतायत. आणि आवर्जून सर्व कोकण आपल्या कोकणवासियांनी फिरा. आणि एक महत्त्वाची सूचना, कोकणात कृपा करून जागा विकू नका. जर जागा विकत असाल तर त्या कोकणी माणसांना विका, कारण कोकण हा शेवटचा श्वास घेतो आहे. कोकणामध्ये ज्या रीतिरिवाज रूढी चालू आहेत त्या संपुष्टात आणण्याचा प्रयत्न चालू आहे. तो प्रयत्न तुम्ही हाणून पाडा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूया. छान वाटलं तुम्हाला भेटेल. तुम्ही छोटीशी माहिती दिली. थँक्यू, धन्यवाद. विसरू नका आम्हाला. चला धन्यवाद. हे थांब हे पाठीव चल तुला पण अशाच प्रकारे मार्लेश्वरचं आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आता आपण निघालो आहे. व्हिडिओ आवडल्यावरती लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढे. बाय बाय.